2-4 दिवसाखाली लॉंग व्हिडिओ मी या रेसिपीचा बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं बोलले होते की मला या भाजीचं नावच नाही माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का? तर सर्वांनी मला खूप छान छान नावं सांगितलेले या भाजीचे. मला भाजीचं नाव ऐकूनच हसायला येते. कोणी म्हणायचं चिलीची भाजी आहे, कोणी म्हणायचं चंदन बटवा आहे, कोणी म्हणायचं चाकवत भाजी आहे, कोणी म्हणायचं चिलूची भाजी आहे, कोणी म्हणायचं सेलची भाजी आहे. आणि एक अशी कमेंट आली होती की चंदन बटवा पानांना कात्री असते, चाकवताच्या पानांना कात्री नसते. तर तुम्ही मला प्लीज सजेस्ट करा की मला प्रॉपर या भाजीचं एकच नाव हवंय, कारण जेणेकरून मी जेव्हा मार्केटमध्ये जाईल तेव्हा भाजी घेताना मला जास्त कन्फ्युजन होणार नाही. तर चला ही भाजी बनवायची कशी तुम्हाला सांगते. आता मला पण माहिती नव्हतं की ही भाजी कशी बनवतात, कारण नवरोबाने पहिल्यांदाच घरी आणली आहे, त्यामुळे त्याचं नाव पण माहिती नव्हतं. म्हणूनच हा व्हिडिओ मी लॉंगमध्ये शेअर केला होता. तर सर्वांनी मला नावं खूप खूप छान छान सांगितली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. पण प्रॉपर एकच भाजीचं नाव सांगा, म्हणजे जेणेकरून जेव्हा मार्केटमध्ये जाईल तेव्हा जास्त कन्फ्युजन होणार नाही. ही भाजी बनवायला एकदम सोपी सिंपल पद्धतीने सांगते. जशी आपण मेथीची भाजी करतोय ना, अगदी त्याच पद्धतीने करायची. ही मला पद्धत माझ्या सासूबाईंनी सांगितली, कारण मी पहिल्यांदाच ही भाजी बनवत होते. म्हणून गावाकडे सासूबाईंना फोन लावला होता. त्यांना म्हटलं ही भाजी कशी बनवतात ते तरी सांगा. त्या म्हटल्या जशी आपली मेथीची भाजी करतेस ना, अगदी त्या पद्धतीने केलीस तरी ही छानच होईल. तर मग मेथीची भाजी जशी करते त्या पद्धतीने मी ही भाजी बनवायला घेतली. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, ही भाजी अशी पण खूप छान लागते बरं का. मेथीच्या भाजीपेक्षा खूप छान टेस्ट येते या भाजीला. आणि ही रानभाजी खरंच खूप उपयोगी आहे बरं का, शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अशी मानली जाते. आणि तुम्ही ही भाजी नक्की बनवून पहा आणि मला जाता जाता एकच भाजीचं नाव सांगून जा, म्हणजे जेणेकरून मला जास्त कन्फ्युजन होणार नाही. तर चला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. याची पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला भेटते पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.